पालकमंत्री भुसे हेच देशद्रोही असल्याचं व एमडी प्रकरणात दादा भुसे यांच्यावर आरोप असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं। तर 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणात सेनेने आंदोलन केले होते, त्याबद्दल गुन्हे दाखल झालेत। अनेक लोक सेंट्रल जेलमध्ये आहेत, त्यावेळी बॉम्बस्फोट आरोपी सुद्धा जेलमध्ये होते। जे गुन्हे दाखल झालेत ते राजकीय हेतूने झालेत। तर सलीम कुत्ता याला बॉम्बस्फोट प्रकरणात 93 साली अटकही झाली। व्हायरल झालेला व्हिडिओ आणि फोटोंचा बेबनाव करण्यात आला। गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा व तो पेरोलवर आला तर तो वैयक्तिक जीवनात वावरू शकतो। माझे संबंध कधीच नव्हते व नाही देखील। सार्वजनिक जीवनात भेट झाली असेल व जेलच्या बाहेर कशासाठी आला, पेरोलवर आला। राजकारणात असे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मला चौकशीसाठी बोलावले तर जाईन, तर पुढील काळात सुषमा अंधारे यांच्याशी बोलून पुढील तपासाला सामोरे जाऊ असे म्हणत प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे पालकमंत्री भुसे हेच देशद्रोही आहेत व एमडी प्रकरणात दादा भुसे यांच्यावर असे आरोप झाले असल्याचं त्यांनी म्हटलं। राजकारणात असे आरोप होत असतात, त्याला उत्तर देऊ व याबाबत पक्षप्रमुख यांच्याशी बोललो असल्याचेही यावेळी शिवसेना नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटले। हे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात, बुद्धिबळाचा खेळ चालू असतो, हरकत नाही। त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील, त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत, हे चालूच राहणार राजकारणामध्ये, त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटत नाही। पण आता चौकशीला बोलवलं तर तुमची सहकार्य राहील ना, पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणाने करेल। तुम्ही म्हणताय हा बेबनाव आहे, मग या विरोधात काय ॲक्शन घेणार आहात? पुढील काळामध्ये सुषमा अंधारे ताई माझ्याशी बोलल्यात, त्या बाबतीमध्ये सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे। मी सर्व माहिती त्यांना सुपूर्द केली आहे। राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं, त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले, हे सोशल मीडियावर तोही व्हिडिओ फिरतोय, तेही क्लिप फिरते, पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे तेही फिरते, प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे, करार आहे, त्याचं काय झालं? आता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही, सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असेल तर माहीत। पालकमंत्र्यांनी आणि माझे संबंध न होते कधी नाही, यापुढे नाही, यामागेही पण नाही। मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस, त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे, त्या व्यतिरिक्त काही। हे फोटो कुठले आहेत आणि तुमचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होता, तो नेमकं काय प्रकरण आहे? मी म्हणालो ना, सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही, पण मॉर्निंग पण असू शकते आणि पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे। तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पवन? हा घेतला असेल ना, तर ते माहिती घेतील ना, माहिती काढतील ना। तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला, पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे, ते स्पष्ट होईल ना। तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा दाखल केला होता, कुठे गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते एमडी ड्रग्स प्रकरणात तेच आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेले आहे। हे मोर्चा काढला, जिवारी लागलं। परवा सुषमा अंधारेंची सभा झाली की सबसे काला कलंक होता है, काजल से काला कलंक होता है, ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे, टिळा लावलेला आहे त्यांचा, तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत बडगुजर काय अख्खी शिवसेना त्यांना जंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून प्रतिहल्ला करते। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील, सुनीलभाऊ असतील, दत्ताजी असतील, सर्व विलासांना असतील, DJ सूर्यवंशी असतील, सचिन मराठे असतील, सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ, जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू। पोलिसांनी काही संपर्क केला का तुम्हाला? नाही, मला काय अजून फोन वगैरे काही? ठाकरे गटाच्या एमडी प्रकरणामध्ये देखील विनायक जेई म्हणून काम करत होते आणि तिथं पण निलंबित झाले होते, त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं, आपण का निलंबित झालो होतो।
भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी, आमच्या अंगाशी नाही. आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे. 1 रुपया जर इकडे तिकडे सापडला तर राजकारणाचा संन्यास होईल. चलो.